राजकीय बातम्या तर पाहिजेच आहेत, परंतु सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे थेट लोणावळ्यातून। लोणावळ्यामध्ये एकविरा देवीच्या गडावरील पालखीमध्ये अचानक मधमाशांनी हल्ला केला आणि यामध्ये अनेक भाविक जखमी झाले। जखमींमध्ये लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे। एकविरा गडावरती फटाके फोडण्यास बंदी आहे, मात्र तरीही काही हुल्लडबाज भाविकांनी कलर धुराचे फटाके इथे फोडले होते आणि त्यामुळेच बिथरलेल्या मधमाशांनी थेट भाविकांवरतीच हल्ला चढवला। या भाविकांना संख्या आणि यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, मी बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे, असं स्पष्टीकरणच माजी आमदार राजन साळवींनी दिलंय। त्यांनी भाजप किंवा शिंदे गटात प्रवेश करणार नाही, ही सगळी अफवा असल्याचंच म्हटलंय। ठाकरे गटात राजन साळवी नाराज असल्याची चर्चा होती, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे अस्थिर अस्वस्थ आहेत, ते कोणत्या वाटेवरती आहेत ते पहा, असा टोला सुद्धा खासदार संजय राऊतांनी लगावला। मी नाराज आहे, मी भाजपच्या वाटेवरती आहोत, शिंदे गटाच्या वाटेवरती आहोत, तसं काही नाही। मी माझ्या मतदारसंघातल्या विविध रोजच्या कार्यपद्धतीवरती माझं मार्गक्रमण सुरू आहे आणि म्हणून अशा तऱ्हेच्या ह्या बातम्या निश्चितपणे अफवा आहेत, असं माझं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला संपूर्ण आमच्या जनतेला आणि शिवसेनेला सांगायचं आहे। हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार, याबद्दल कुठची माझ्या मनामध्ये शंका नाही। शिंदे गटाच्या वाटेवर, शिंदे कोणत्या वाटेवर आहेत ते पाहणं आधी। स्वतः एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक अस्थिर आणि अस्वस्थ आहेत। ज्या प्रकारचं सरकार स्थापन झालेलं आहे सध्या, त्याच्यामुळे स्वतः शिंदे अस्थिर आणि अस्वस्थ आहेत। अशा अस्थिर आणि अस्वस्थ पक्षाकडे खरे शिवसैनिक जातील का? आमिषं दाखवली जात आहेत, सत्तेचा धाक दाखवला जातो, हे खरं जे कमजोर हृदयाचे आहेत बरं का, त्यांच्याविषयी मला बोलायचं नाही। पण अजूनही शिवसेनेमध्ये खंबीर मनाचे आणि मनगटाचे लोक काम करतायत। तर या सविस्तर राजकीय बातमीनंतर आता राज्यभरातील इतरही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात टॉप 50च्या माध्यमातून। बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात कळंबेश्वर गावात महिला सरपंचाच्या पतीवरती प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। अवैध धंदे बंद केल्याच्या रागात 5 गावगुंडांनी हा हल्ला केलाय। तुझा मस्साजोगचा सरपंच करू अशी धमकीच हल्लेखोरांनी दिली आहे। जळगावमध्ये आज संध्याकाळपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे। पाळधी गावात 2 गटात झालेल्या वादानंतर संचारबंदी लागू केली होती, तसंच 7 जणांना बेड्याही ठोकण्यात आल्या। आता पाळधीत पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। जळगावच्या पाळधीत 2 गटात राडा झाला होता। या प्रकरणी आता पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही फुटेज जमा केलेत। हे फुटेज बघून जाळपोळ करणाऱ्या उपद्रवींचा शोध पोलीस घेत आहेत। मुंबईत लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू झालाय। बडाळा रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली आहे। मोहन घोलप असं 24 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे। कॉटन ग्रीन इथून कामावरून परतताना रुळावरील खांबाला धडकून तरुणाचा मृत्यू झाला। लातूरमध्ये स्कूल बसचा अपघात झालाय, त्यात 4 विद्यार्थी गंभीर जखमी झालेत। लातूर नांदेड महामार्गावरच्या कोळपा पाटी इथे हा अपघात झालाय। जखमी मुलांवरती लातूरमध्ये उपचार सुरू आहेत। संभाजीनगरमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नशेखोरांनी एका तरुणाची हत्या केली आहे। किरकोळ कारणावरून त्यानं चाकूनं भोकसलाय। या घटनेमुळेच शहरातील वाढत्या नशेखोरीचा मुद्दाही पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। नवी मुंबईतल्या कामोठेत आई मुलाचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे। मुलाच्या अंगावरती मारण्याचे व्रण दिसून येत आहे, त्यामुळेच दोघांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। पोलिसांकडून पुढचा तपास सुरू आहे। मुंबईच्या वसईच्या बाईक पार्किंगवरून वातावरणाचा हाणामारी झाली। 2 तरुणांना जमाव करून मारहाण करण्यात आली, तर वर्सोवा यारी रोड भागात ही घटना घडली आहे। दोन्ही गटांच्या विरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला।
बुलढाण्याच्या सिंदखेड लपाली गावात वृक्ष आच्छादनासाठी मागवलेल्या 7 टन गवताला आग लागल्याचं समोर आलंय. अज्ञात व्यक्तीने ही आग लावली आहे. ग्रामस्थांकडून त्याचा शोध सुरू आहे. सांगलीत बाईक चोरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून तब्बल 19 बाईक जप्त करत 8 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकानं ही कारवाई केली आहे. यवतमाळ जिल्ह्यात 2024 या वर्षात दारूची विक्रमी विक्री झाली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या मद्य विक्री तपासणीतून ही माहिती समोर आली आहे. यात 31 लाख लिटर विदेशी दारू तर 91 लाख लिटर देशी दारूची विक्री झाल्याचं समोर आलं आहे. यवतमाळमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांनी जिल्हा परिषदेची याद केली. पाणी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय. विकत घेतली होती जिल्हा परिषदमधून. जिल्हा परिषदेने ती जमीन विकत घेऊन ते लोकांचे धुळ्यातल्या विविध स्टॉल धारकांच्या विरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. वाहतुकीस अडथळा येत असल्यामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. सागरी किनारा मार्गावरती आता 2 अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहेत. वाहनांना या मार्गाचा जलद वाहतुकीसाठी फायदा होतोय. आता या जलद मार्गाचा वापर अग्निसुरक्षेसाठी सुद्धा करण्यात येणार आहे. दोन 2024 मध्ये नाशिकमधून विमानानं प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 2023च्या तुलनेत 85,000 ही संख्या वाढली आहे. तब्बल 3 लाख प्रवाशांनी नाशिकमधून विविध ठिकाणी विमान प्रवास केला आहे. एमपीएससीची 5 जानेवारीला होणारी महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2 फेब्रुवारीला होणार आहे. तर 2 फेब्रुवारीला होणारी महाराष्ट्र गट क सेवा पूर्वपरीक्षा ही 4 मेला होईल. वयोमर्यादेमुळे अपात्र ठरलेल्या उमेदवारांना 6 जानेवारीपर्यंत अर्ज करता येईल. एसटी महामंडळानं नवीन वर्षात उत्पन्न वाढीसाठी नवा उपक्रम सुरू केलाय. एसटीच्या चालक आणि वाहकांना आता प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. 31 जानेवारीपर्यंत प्रायोगिक तत्वावरती हा प्रोत्साहन भत्ता मिळेल. वाढीव उत्पन्न आणलं तर त्यापैकी 20% रकमेचा भत्ता रोखीनं देण्यात येणार आहे. पुणे विभागातील म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्याची मुदत संपली आहे. 6,240 घरांसाठी जवळपास 94,000 जणांनी अर्ज केलेत. 28 जानेवारीला सोडतीचा निर्णय होणार आहे. तब्बल 113 कोटींची अनामत रक्कमही जमा झाली आहे. मुंबईकरांनी तब्बल 52 कोटींची मॅगी फस्त केली आहे. मुंबईकरांनी ऑनलाईन ॲपवरून वर्षभरात 52 कोटींची मॅगी ऑर्डर केली आहे. 80 फुटबॉल स्टेडियम मधल्या प्रेक्षकांचं पोट भरू शकेल एवढी मॅगी एकट्या मुंबईकरांनीच फस्त केली आहे. बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चहाच्या टपरीवरती कागदी आणि प्लास्टिक कपांवरती बंदी घालावी असे आदेश काढलेत. कप बनवताना त्यात पीपीए नावाच्या केमिकलचा वापर केला जातो आणि त्यामुळे या कपमध्ये चहा प्यायलाच आजाराला निमंत्रण दिलं जात असल्याचा दावा केला जातो. ठाण्यातल्या घोडबंदर रोडवरती गायीचे 5 वासरू मृतावस्थेत आढळलेत. पशुवैद्यकीय विभागाकडून आता पुढचा तपास होतोय. नेमकं यांच्या मृतावस्थेत आढळण्याचं कारण काय याचा शोध घेतला जातोय. प्रदूषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी 3 जानेवारीला पीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत बैठक होणार आहे आणि त्यासाठी एसटीपी आरएमसी प्लांटबाबत निर्णय होणार आहे. प्रकल्प सुरू ठेवून प्रदूषण कसं कमी करता येईल यासाठी उपाययोजना करत असल्याचं एमपीसीबीकडून सांगण्यात आलंय. भारताचा माजी कर्णधार धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 4 वर्षांपूर्वीच निवृत्ती घेतली आणि याच निर्णयासंदर्भात धोनीनं पहिल्यांदाच वक्तव्य केलंय. मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटची आठवण येत नाही. सर्व गोष्टींचा विचार करूनच हा निर्णय घेतला होता. या वेळात मी माझ्या आवडीच्या गोष्टी करतो असं धोनी म्हणालाय. एकीकडे ऑस्ट्रेलियन मीडिया भारतीय खेळाडूंवरती टीका करत असतानाच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मात्र भारतीय संघाचं आदरातिथ्य करतात. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनस यांनी आपल्या इन्स्टा अकाउंटवरून भारतीय खेळाडूंसोबतचा एक व्हिडिओ शेअर केलाय. प्रयागराज इथे महाकुंभ मेळावा होतोय. रेल्वे मार्ग देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. प्रवाशांच्या सेवेसाठी तिकीट प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी अभिनव उपक्रम सुद्धा सुरू करण्यात आलाय. प्रवासी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हिरव्या रंगाच्या जॅकेटवरती लावलेल्या स्कॅनरच्या द्वारे तिकीट काढू शकणार.
विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी देवदर्शनानं नवीन वर्षाची सुरुवात केली आहे. त्यांनी सहकुटुंब खंडेरायाचं दर्शन घेतलं. येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणत त्यांनी भंडारा खोबऱ्याची उधळणही केली आहे. कल्याण लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आज गवळी दाम्पत्याला कल्याण कोर्टात हजर केलं गेलं. यावेळी कोर्टाने दोघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शिवाजी पार्क मैदानात शिवराज्याभिषेक सोहळा शिल्पाच्या भिंतीलाच मोठी भगदाड पडली आहेत. या भगदाडाच्या आत घाणीचं साम्राज्य पसरलंय. मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याची घटना ताजी असतानाच आता शिवाजी पार्कमधल्या या प्रकारानं शिवप्रेमींनी संताप व्यक्त केलाय. आणि आता जळगावातील राड्या प्रकरणात मोठी बातमी समोर येते. जळगावाच्या पाळधी गावात गाडीच्या किरकोळ वादातून राडा झाला होता आणि त्यावरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी आता वक्तव्य केलेलं आहे. पाळधी गावातील संचारबंदी लवकरच उठवण्यात येईल असंही ते म्हणालेत. तर काल गुलाबराव पाटलांच्या गाडीचा धक्का लागल्याच्या कारणातूनच पाळधी गावात 2 गटात हिंसाचार झाला होता. यावेळी काही दुकानं आणि गाड्यांची जाळपोळ करण्यात आली होती. मी गडावर असताना ही घटना घडली आणि ती गैरसमजुतीने झालेली घटना आहे. आता सध्या गावामध्ये शांतता आहे आणि आमचं गाव हे 30 वर्षापासून एकतेने राहणारं गाव आहे. पण गाडीच्या किरकोळ वादावरून ही घटना घडली. सगळ्यांना आव्हान आम्ही केलं आहे की शेवटी गावाची शांतता, तालुक्याची शांतता आणि राज्याची शांतता ठेवण्याची जबाबदारी मंत्री म्हणून माझी आहे, गावकऱ्यांची आहे. गावाची शांतता प्रस्थापित झालेली आहे. पण प्राथमिक पोलिसांना जे वाटलं की कर्फ्यू लावली पाहिजे त्यांनी ती लावली होती. मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत ती पण उठवली जाणार आहे. आणि यानंतर आता न्यूज पॉइंट 20 कडे वळूयात. घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक झालंय. गडचिरोलीतील कामगिरीचं त्यांनी कौतुक केलंय. फडणवीसांसमोर सोबत काल 11 नक्षलींनी आत्मसमर्पण केलं होतं आणि स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटी बसही सुरू झाली. या दोन्ही घटनांचं मोदींनी कौतुक केलंय. आज मंत्रिमंडळाची बैठक थोड्याच वेळात सुरू होणार आहे. खाते वाटपानंतर आता मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक आहे आणि या बैठकीसाठी सर्व मंत्र्यांना उपस्थित राहण्याचे आदेशही देण्यात आलेत. या बैठकीमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद उमटण्याचीही शक्यता आहे. राज्याचे युवक क्रीडा कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे हे आज मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीला गैरहजर राहणार आहेत. भरणे यांनी आतापर्यंत आपल्या मंत्रिपदाचा कार्यभार सुद्धा स्वीकारला नाहीये. मिळालेल्या खात्यावरती ते नाराज असल्याची चर्चा होतीये. दरम्यान कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणेंचं इंदापुरात जोरदार स्वागत करण्यात आलं. मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर पहिल्यांदाच ते इंदापुरात आले. भरणेवाडी आणि अंथुर्णे ग्रामस्थांनी त्यांच्यावरती जेसीबीतून पुष्पवृष्टी केली. मंत्रिपदावरून नाराज असलेले छगन भुजबळ परदेशवारीनंतर नाशिकमध्ये परतणार आहेत. अजित पवारांची भेट न घेताच त्यांनी थेट फडणवीसांची भेट घेतली होती आणि या भेटीनंतर भुजबळ भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चाही रंगल्या होत्या. तेव्हा आता भुजबळ परत आल्यानंतर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. छगन भुजबळ आज नाशिकमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळ नाराज आहेत. वाल्मिक कराडला ज्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवलंय त्या ठिकाणी 5 पलंग मागवण्यात आले. हे पलंग स्वतःसाठी मागवल्याचं पोलिसांनी सांगितलं असलं तरी गादी उशी पंखा एसी देखील बसवता येतील का असा उपहासात्मक टोलाच रोहित पवारांनी लगावलाय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडबाबत काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केलेला आहे. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असं वडेट्टीवार म्हणाले. पोलीस दलातील अधिकाऱ्याचा हवाला देत वडेट्टीवारांनी हा दावा केलाय. पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती माजी नगरसेवक विशाल धनवडे पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. त्यांच्यासोबत इतर 5 माजी नगरसेवक सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
पालकमंत्रीपदाबाबत अजून घोषणा करण्यात आलेली नाहीये. मात्र त्याआधीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूरचे पालकमंत्री होतील असं वक्तव्य केलंय. बावनकुळेंच्या नावाची मुख्यमंत्री घोषणा करणार असंही ते म्हणाले. आणि आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते. बातमी राजकीय गोटातून आहे, ती म्हणजेच राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक अखेर सुरू झाली आहे. विशेष म्हणजे मंत्री धनंजय मुंडे सुद्धा या बैठकीसाठी दाखल झालेत. या बैठकीत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे आणि याच बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित आहेत. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याबाहेर आहेत आणि त्यामुळेच ते या बैठकीला उपस्थित राहिले नाहीयेत. रुपाली बडवे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. रुपाली, आपण पाहतोय अखेर ही कॅबिनेट बैठक, पहिली कॅबिनेट बैठक सुरू झाली आहे आणि धनंजय मुंडेंची उपस्थिती आहे. नेमकं खरंच बीडच्या सरपंच हत्या प्रकरणाचे पडसाद यावरती उमटू शकतात का? कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत या बैठकीचे? रुपाली, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो, मला आवडेल. तर ही जी महत्त्वाची पहिली बैठक कॅबिनेट बैठक होतीये, यामध्ये खरंच सरपंच हत्या प्रकरणाचे पडसाद उमटू शकतात का? कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत या बैठकीचे? सगळ्याच मंत्र्यांना मंत्रिपदाचा चार्ज घेतल्यानंतर आज पहिली बैठक मुंबईतल्या मंत्रालयामध्ये पार पडत आहे आणि याच बैठकीसाठी मंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत. आपण पाहत आहोत की मागच्या अनेक दिवसापासून जेव्हापासून सरकार स्थापन झालेलं आहे तेव्हापासूनच राज्यामध्ये बीडच्या प्रकरणाची मोठी चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वीच वाल्मिकी कराड यांना सुद्धा अटक झालेली आहे आणि त्याच्यानंतर मुंबईमध्ये होणारी ही पहिली बैठक आहे आणि याच बैठकीसाठी आपण पाहत आहोत की धनंजय मुंडे स्वतः उपस्थित झालेले आहेत आणि त्याच्यामुळे आजच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये बीड प्रकरणावरती चर्चा होण्याची दाट शक्यता खरं तर वर्तवली जात आहे. जशा पद्धतीने अनेक घडामोडी घडलेल्या आहेत. बीडच्या मध्ये अनेक खरं आंदोलनं झालेली आहेत, परळीमध्ये आंदोलनं झालेली आहेत आणि आरोप प्रत्यारोप झालेले आहेत. या सगळ्याचे पडसाद आजच्या या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये उमटू शकतात. सोबतच जशा पद्धतीने राज्य विधानसभेचा एकूणच निकाल लागलेला आहे, त्याच्यानंतर लाडकी बहीण योजना असेल किंवा मग पाटबंधारे विभाग असेल, या विविध विभागांचा आढावा सुद्धा आजच्या बैठकीमध्ये घेतला जाऊ शकतो. मात्र जशा पद्धतीने राज्यभरामध्ये बीडच्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्थेचा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला होता. नक्कीच रुपाली, आपण पाहतोय की अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही आता सविस्तर माहिती दिली आणि त्यासोबतच बीडचं हत्या प्रकरण जे आहे, सरपंच हत्या प्रकरण, तेही गाजतंय. त्याबद्दलही काय होतंय पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद, आपण सविस्तर अपडेट दिली. वेळोवेळी या बैठकीचे आपल्याकडून अपडेट्स घेत राहू. तर या बैठकीकडे आपलं लक्ष असणारच आहे. तुर्तास आपण राज्यभरातील इतरही बातम्यांचा 36 जिल्हे 36 रिपोर्टरच्या माध्यमातून वेगवान आढावा घेऊयात. राज्यात पुढच्या 4 दिवसांत थंडीचा जोर वाढणार आहे. येत्या काही दिवसांत किमान तापमानाचा पारा हा 15 अंशांवरून खाली येण्याची शक्यता आहे. पुढच्या 24 तासांमध्ये राज्यातल्या तापमानात चढ उतारही अपेक्षित आहेत. कोकण किनारपट्टीवरती याचा परिणाम दिसणार आहे. हवामानशास्त्र विभागानंच हा अंदाज वर्तवलाय. यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा थंडी वाढली आहे. यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचंही चित्र पाहायला मिळत आहे. आता थंडी असली तरी पुढील 2 दिवसांत तापमान घटण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. राज्यात 2024 अखेर साखर कारखान्यातून 29 लाखांहून अधिक टन साखरेचं उत्पादन झालंय. कोल्हापूर विभागाचा उतारा सर्वाधिक असून सर्वात कमी नागपूर विभागाचा उतारा आहे. राज्यात केळी दरात सतत चढ उतार होत आहे. बाजारातील केळीची आवकही कमी आहे. त्यातच थंडीचा केळी बागांवरती परिणाम दिसतोय. राज्यात केळीला सध्या 1200 ते 2000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय. मात्र यात दर्जेदार केळीचा सध्या तुटवडा जाणवतोय. देशातील रब्बीची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंत देशात हरभऱ्याची जवळपास 94 लाख हेक्टरवरती पेरणी झाली आहे. हरभऱ्याची पेरणी गेल्या वर्षीपेक्षा 1% आघाडीवरती नाही आहे आणि त्यामुळेच यंदा हरभरा उत्पादनात मोठ्या वाढीची शक्यता धुसर असल्याची चर्चा बाजारात सुरू आहे. देशातील उत्पादन घटलं तरी वाढती आवक आणि कमी मागणी यामुळे देशातील बाजारात कापसाचे भाव हे दबावातच आहेत. मंगळवारी देशातील बाजारात 2,06,000 गाठी कापसाची आवक झाली. कापसाचा भाव 6,800 ते 7,200 रुपयांच्या दरम्यान होता. कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
नव्या तुरीची देशातील काही बाजारात आवक सुरू झाली आहे. बाजारात सध्या तुरीला 7,500 ते 8,000 रुपयांचा भाव मिळतोय. तुरीला उठाव चांगला आहे, तर बाजारातील सध्याची आवक कमीच आहे. पुढील काही आठवड्यांनंतर तुरीची आवक वाढण्याचा अंदाजही व्यक्त केला गेला आहे.